महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रणाम करून मी मराठीमध्ये मुद्दाम बोलेन, कारण ज्यादातर मराठी जाणणारे जे आहेत त्यांची संख्या जास्त आहे, तर ते बहुसंख्याक आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी मराठी बोलेन मी. आज अशोका विजयादशमी त्याचप्रमाणे 14 ऑक्टोंबर 1956ला जी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेचं आयोजन जे केलेलं होतं, किती लाख लोकांना धम्मदीक्षा दिली? किती? 5. इतिहासामध्ये नोंद आहे 7 लाख. 5 लाख नागपूरमध्ये होते, चंद्रपूर आदी वेगवेगळ्या शहरामध्ये सुद्धा दीक्षाविधी झाला आणि बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन अक्षरशः त्यावेळेला 7 लाख लोकांनी दीक्षा घेतलेली आहे. तर ही अशोका विजयादशमी तुम्हाला माहीत आहे की भारतामध्ये सगळेच लोक साजरा करतात, परंतु इतिहास सांगत नाहीत. अशोका विजयादशमी हे जे म्हणण्याचा अर्थ असा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी याला दसरा पण म्हटलेला आहे. त्यांचं जे धर्मांतराचा जो अंक आहे त्याच्यामध्ये दसरा असा शब्द पण टाकलेला आहे. आता हा दसरा किंवा अशोका विजयादशमी याचा इतिहास असा सांगितला जातो की सम्राट अशोकाने कलिंग जे युद्ध झालं त्यानंतर त्यांना अनेक लोकांची हत्या झाल्यामुळे सम्राट अशोकांना फार दुःख आणि पश्चाताप झाला. असं म्हणतात की ते बुद्ध धम्माकडे, तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट झाले. त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्यांच्या जे राजा बनल्यानंतर 10 वर्षांनी त्यांनी अनेक जगतामध्ये, अनेक प्रदेशामध्ये सुद्धा त्यांनी धम्माचा प्रचार केला. म्हणून याला कधीकधी अशोक दशमी असं म्हटलं जातं. काही लोक असं म्हणतात की बौद्ध धम्माचे 10 राजे होऊन गेले. त्या 10 राजेचा विरोधकांनी त्यांना संपवलं, त्यांचा नायनाट केला आणि पुन्हा एकदा ब्राह्मणी धर्म अंमलात आणला. म्हणून ते दसरा म्हणून रावणाला 10 तोंड जे आहेत त्यांचं ते दहन आदी करतात. आता या ठिकाणी एक मात्र नक्की, 14 ऑक्टोंबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा घेतली तो दिवस आज आहे. त्या प्रेरणेने तुम्ही सगळे आज उपस्थित आहात, बरोबर? तर आता पहिला प्रश्न आपण असा उभा करूया की बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा, बुद्ध धम्म का स्वीकारला असेल? त्याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत? जर म्हटलं तर महत्त्वपूर्ण जे कारण आहे ते कारण आहे वर्णव्यवस्था आणि जातीयता यांच्यातून पूर्ण भारतीय समाजाला, शब्दाकडे लक्ष द्या, फक्त महार नाही, पूर्ण भारतीय समाजाला जातीयता आणि वर्णव्यवस्था जे आपण सगळेच अडकलेलो आहोत त्याच्यामध्ये. आपण एकमेकाचे भाऊ आहेत, एकमेकाचे आपण एका देशातले लोक आहेत, पण या जातीपातीची विषमतेमुळे आपण ना रोटी व्यवहार करतो ना बेटी व्यवहार करतो. एवढंच नाही तर आपण एकमेकांमध्ये मनापासून प्रेमाने एकत्रित येऊ पण शकत नाही आपण. तर ही जी भारताची जी व्यवस्था आहे त्या काळी ही जातीयता आणि वर्णव्यवस्थेचा जो भाग होता
तर बाबासाहेब आंबेडकर याच्यातून मुक्त होण्यासाठीच ते बुद्ध धम्माकडे आले. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांचं मुख्य कारण काय आहे? फक्त महार नाही आहे, पुन्हा लक्षात ठेवायचं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महारांची परिषद मुंबईमध्ये भरवली, त्याच्या अगोदर काही अनेक जाती धर्माच्याही परिषदा भरवलेल्या होत्या. महारांची बी परिषद भरवली, संतांची परिषद झाली, आणि या परिषदेमधून बाबासाहेब आंबेडकरांनी असं स्पष्ट केलं, राजकीय जो प्रॉब्लेम होता तर आपण सगळे जाती एकत्रित येऊन लढलो. SC, ST, OBC आणि अनेक ब्राह्मण समाजातले लोक पण होते जे बाबासाहेबांच्या बरोबर काम करीत होते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी SC, ST, OBC जे काही त्या काळचे लोक आहेत, हे सगळे बहुजन समाजातले, त्यांना असं सांगितले की तुम्ही तुमच्या जातीच्या सभा घ्या, तुम्ही ठरवा काय करायचं, मी कुणाला बळजबरी करणार नाही. तर त्या काळचे जे लोक होते, प्रत्येक जातीचे नेता गण होता, त्यांना या गोष्टीकडे काही विशेष वाटलं नसावं, आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी महारांची परिषद बोलवली आणि त्या ठिकाणी आपण धम्मदीक्षा किंवा धर्मांतर का करतो याची स्पष्ट भूमिका सांगितली. आणि त्या भूमिकेमध्ये ते असं म्हणतात की मी जे धम्मदीक्षा घेणार आहे आणि तुम्ही धम्मदीक्षा घेणार आहेत, याच्यामधला ते फरक स्पष्ट करतात. ते असं सांगतात, मी जे धम्मदीक्षा घेणार आहे, माझा शुद्ध धम्मदीक्षा घेण्याचा जो प्रकार आहे तो आहे आध्यात्मिक विकास, आणि तुमचं मात्र तसं नाही. तुम्हाला सगळ्यांना, समाजाला उद्देशून ते बोलतात, तुम्हाला मात्र ऐहिक विकास करायचा आहे आणि आध्यात्मिक विकास करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेण्याच्या अगोदर ही पूर्ण मांडणी आपल्यासमोर केली, तुमचा उद्देश काय, माझा उद्देश काय. तर ते म्हणाले, मला ऐहिक सुखाची आवश्यकता नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर त्यावेळचे शिक्षणामध्ये तर होतेच होते, बॅरिस्टर होते, त्यांच्याकडे धन, संपत्ती, वैभव या सगळ्या गोष्टी होत्या. जे अंग्रेज लोक ज्या गाड्या वापरायच्या ते बाबासाहेबांकडे होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर बाबासाहेब आंबेडकर ते म्हणतात की माझा उद्देश हा आध्यात्मिक विकासाचा आहे, आणि तुमच्या सगळ्यांचा उद्देश ऐहिक आणि आध्यात्मिक. हा एक त्यांचा महत्त्वाचा निर्देश बुद्ध धम्म स्वीकारण्याच्या पाठीमागे होता. म्हणजे या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, बुद्ध धम्म स्वीकारल्यामुळे आपला ऐहिक विकास काय, भौतिक विकास काय, बौद्धिक, हे काय ऐहिक विकास म्हणजे कशाला म्हणतात, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परंतु बाबासाहेबांच्या नंतर या गोष्टीकडे लक्ष देण्यात आलेलं नाही, ऐहिक विकासाकडे लक्ष नाही दिलं. पण बाबासाहेबांच्या वेळेला बाबासाहेबांनी स्वतःच लक्ष दिलं होतं. मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, अनेक हॉस्टेल्स बाबासाहेबांनी उभा केलेले होते. त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्हाला धम्म स्वीकारल्यानंतर तुम्ही जागतिक स्तरावर बहुसंख्याक होणार आहात. भारतीय स्तरावर तुम्ही अल्पसंख्याक आहात, परंतु जागतिक स्तरावर तुम्ही बहुसंख्याक होणार. त्याचं कारण असं होतं की चायनीज बुद्धिस्ट, जॅपनीज बुद्धिस्ट, कोरियन बुद्धिस्ट, तिबेटियन बुद्धिस्ट, नेपाळी बुद्धिस्ट, थायलंड, कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार, लाओस आदी जे आशिया खंडातले जे बुद्धिस्ट लोक होते, तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे ते तुमच्याशी नातं त्यांचं जोडणार होतं, आणि ते जागतिक स्तरावर तुम्ही बहुसंख्याक होणार होता. तर त्यांच्या पाठीमागे एक असं होतं की मुस्लिम समाज पण इथं राहतो, आणि खेडेगावात मुस्लिमांचे फक्त 2च घर असतात, पण त्यांच्यावर कुणी अन्याय अत्याचार करत नाही. मग आमच्यावर अन्याय अत्याचार का होतो, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. मग बाबासाहेब म्हणायचे, ते 2 मुस्लिम घर आहेत, त्यांच्यावर कोणी अन्याय अत्याचार करत नाही. त्याचं कारण असं, जगातील मुस्लिमांचा पाठिंबा त्यांना असतो, पण त्यांच्या नादी कुणी लागत नाही. मग बाबासाहेब म्हणतात
आपण हिंदू असून सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम का? त्यांनी त्याच्यावर खूप विचार केला. सगळ्यांविषयीच केला. सगळ्यांना त्यांनी स्वातंत्र्य दिलं होतं, निवडीचं स्वातंत्र्य दिलं होतं. बाबासाहेब कोणावर बळजबरी करणारे नव्हते. परंतु राजकीय बाबतीमध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटीज आदी सगळ्यांचं कल्याण बाबासाहेबांनी केलं. त्यांना माहीत पण नव्हतं तेव्हा बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानमध्ये त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्या आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण त्यांना दिलं. OBC लोकांना माहीत नव्हतं ना, SC, ST लोकांना, कारण सगळे आदिवासी वगैरे त्यावेळेला खूपच शिक्षणात पाठीमागे होते, वैचारिक भूमिकेत पाठीमागे होते. तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी कुणावरही अन्याय अत्याचार केला. राजकीय दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी ही परिपूर्णता सगळ्यांसाठी केली. परंतु धम्माच्या बाबतीमध्ये धर्म स्वीकारायचा आहे त्याची बळजबरी कुणावर केली नाही. पाहते किती दक्ष आहेत या बाबतीमध्ये, किती स्वातंत्र्य देतात लोकांना. आणि मग बाबासाहेबांनी अनेक समाजाच्या लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या सभा घ्या, तुम्ही ठरवा काय करायचं. राजकीयसाठी आपण सगळे मिळून लढूया. आपल्या ज्या प्रॉब्लेम्स आहे या भारतामध्ये त्यासाठी आपण लढूया. परंतु धर्माच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. मग त्या काळी महार समाज तर त्यांच्या पाठीमागे होताच, मातंग समाजाचे लोक पण होते, काही ब्राह्मण समाजाचे लोक पण होते. लक्षात ठेवा, त्या काळी काही ब्राह्मण समाजाच्या लोकांनीही बाबासाहेबांच्या बरोबर ते दीक्षित झाले, तेही लोक होते. मग त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी मैदान खुलं होतं धम्मदीक्षा घेण्यासाठी. आणि मग बाबासाहेबांनी सांगितले की ज्यांना ज्यांना दीक्षा घ्यायची ते येऊ शकतात. आणि मग बाबासाहेबांनी 14 ऑक्टोंबर 1956 ही तारीख महत्त्वाची नाही, लक्षात ठेवा, इतिहास महत्त्वाचा आहे. आणि तो इतिहास आहे सम्राट जे अशोका विजयादशमी. हे कधी पण विसरायचं नाही. तारीख नाही, तारीख कुठली पण आली असती ना. बाबासाहेब ऐतिहासिक स्वरूप बघून त्या ठिकाणी धम्मदीक्षाचं काय करतात? आयोजन करत आहेत. आणि त्याच्या पाठीमागची मूळ भूमिका जी आहे ती जातीयता आणि वर्णव्यवस्था ही जी विषमता याच्यातून मुक्त होण्यासाठी, याच्यातून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित असलेला जो बुद्ध धम्म आहे तो त्यांनी स्वीकार केला. मग तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे, तुम्ही जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारला तर अन्य जाती धर्म जाती येतात तुम्ही मानता कामा नये. हे तुमच्यावर खूप मोठी एक जबाबदारी येते. तुम्ही सगळ्यांशी सर्व मानवाविषयी तुमचं प्रेम असलं पाहिजे. ही खूप मोठी जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे. बुद्धांचा धम्म जेव्हा स्वीकारतो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये समतावादी भूमिका असली पाहिजे. तुम्ही या जातीचे आणि आम्ही या जातीचे हे करण्यात तुम्ही अर्थ नाही. तुम्हाला जात समोर दिसली नाही पाहिजे, मनुष्य दिसला पाहिजे, त्या मनुष्याची समस्या दिसली पाहिजे, त्याचं दुःख दिसलं पाहिजे. आणि जेवढी तुम्हाला मदत करता येईल तुमच्या शक्तीनुसार तुम्ही मदत केली पाहिजे. हा तुमचा भाग आहे. मग तो मातंग समाजाचा असो, मराठाचा असो, चांभार असो, ढोर असो, कुणी असो, बंजारी असो, आदिवासी असो, हे तुमच्या समोर फक्त मनुष्य पाहिजे. तुमची दृष्टी मनुष्यासाठी असली पाहिजे, जातीसाठी असता कामा नये. कारण तुम्ही धम्म स्वीकारण्याच्या पाठीमागची मूळ भूमिका आहे जातीयता आणि वर्णव्यवस्था जी विषमता आहे ती आपल्याला दूर करायची. आता काही लोक असं म्हणतील की जातीयता का सोडायची, आमचं जे ओळख आहे, आमची परंपरा आहे, असं म्हणणारे पण लोक आहेत ना. ज्यांना जातीचं श्रेष्ठत्व वाटतं असे लोक काही जात सोडायला तयार नाही होणार ना. खरं पाहिलं तर भारतातली जाती व्यवस्था जर दूर करायची असेल तर त्याचं खालून जाण्यापेक्षा वरून आलं पाहिजे. वरून लक्षात आलं मी काय म्हणतो? कुणी सोडलं पाहिजे पहिलं जातीयतेचा अभिमान? कुणी? ब्राह्मण समाजाने सोडलं पाहिजे. आणि अशा अनेक ब्राह्मण आहेत की ज्यांनी सोडले. लोकमान्य टिळकांचे चिरंजीव हे बाबासाहेबांच्या विचाराचे होते, बाबासाहेबांना मानत होते. लोकमान्य टिळक मात्र जातीवादी होते. आगरकर, सावरकर हे सगळे जातीवादी लोक होते. परंतु लोकमान्य टिळकांचा जो मुलगा होता तो बाबासाहेबांच्या विचाराचा होता.
त्या काळी दयानंद सरस्वतींनी सुद्धा त्या काळी जातीयता मुक्तीची मोहीम काढली आणि जेवढे शूद्र होते त्यांना त्यांनी ब्राह्मण बनवलं, जानवं घातलं गळ्यात. आणि आजही त्यांच्या ज्या काही संस्था आहेत दयानंद सरस्वती, म्हणजे दयानंद सरस्वतीला बाकीचे लोक मानत नाहीत, कारण ते एक असे व्यक्ती होते की त्यांनी जातीयता मुक्त करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींनी सुद्धा केला. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. महात्मा गांधी फक्त वर्णव्यवस्था त्या काळी मानायचे. बाबासाहेब आणि त्यांचा एक संवाद पण झालेला आहे की जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जे आहेत, तर बाबासाहेब म्हणाले तुमची अशी उतरंड आहे, सगळ्यात वर ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, पुन्हा वैश्य आणि मग खाली सगळ्यात खाली शूद्र. तुमची अशी व्यवस्था आहे का अशी व्यवस्था आहे? अशी व्यवस्था म्हणजे समता, समान. ही चर्चा महात्मा गांधीबरोबर झालेली आहे. पण महात्मा गांधी त्यांच्या लक्षात आलं, नंतर ते चेंज झाले, परिवर्तन झालं त्यांचं, आणि त्यांनी हरिजनासाठी चळवळ लाभवली. त्या काळी काम पण केलं. विनोबा भावेने पण काम केलं. विनोबा भावे कोण होते? महात्मा गांधीचे शिष्य होते ना. त्यांनी भूदल चळवळ राबवली, जमिनी काढून घेतल्या लोकांच्या काही, आणि ते बाकी इतर समाजाला त्यांनी वाटल्या. ते पण त्यांचंही काम आहे. महात्मा गांधी पुन्हा आंबेडकरवादी झाले असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणूनच गोळी घातली त्यांना, नाही तर घालण्याची काय गरज होती. ते आंबेडकरवादी झाले होते नंतर. सुरुवातीला वेगळे होते. सुरुवातीला त्यांचा गीतेचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर होता, महात्मा गांधीवर. आणि ते गीतेमध्ये चातुर्व्यवस्था जी व्यवस्था आहे त्याच्याविषयी बाबासाहेब आंबेडकर पण बोलतात. भगवद्गीतेतली जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे ती जन्मावर आधारित नसून गुण आणि कर्मावर आधारित आहे. आणि ऋग्वेदातील जे पुरुष सुक्त आहे त्या पुरुष सुक्तातली जी जातीयता जी आहे, ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, बाहूतून क्षत्रिय जन्मले, पोटातून वैश्य जन्मले आणि पायातून शूद्र जन्मले, अशा प्रकारची ती व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत ना, आणि ती ठरवली कोणी? मनुस्मृतीनी. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली? ते काय हिंदूच्या विरोधात होते म्हणून नाही जाळली. बाबासाहेब आंबेडकर हिंदू सुधारणावादी होते, लक्षात ठेवा. लोकांना लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं नाही नाही ते विरोधात होते का. त्यांचं आणि प्रबोधन ठाकरेंचं चांगलं जमायचं, दोघं मित्र होते. आणि मग या ठिकाणी तुम्ही पाहिलं अनेक जे बाकीचे लोक होते ते बाबासाहेबांच्या कार्याला सहकार्य करत होते. फक्त याच्यामध्ये आता आधुनिक काय झालंय की बाबासाहेबांच्या विरोधात जेवढं लोक उभा करता येईल तेवढे उभा केलेले आहेत. सगळ्यात द्वेष बाबासाहेबांचा करणारा भारतामधले लोक जास्त आहेत. पण त्यांना हे कळत नाही हाच माणूस आहे खरा की जे आमच्यासाठी झटत होता इतिहासामध्ये. बाकी ते सगळे संधू साधू होते. तर बाबासाहेब आंबेडकर हिंदू विरोधक नाही, पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांनी सुरुवातीला हिंदूची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. भरपूर त्यांचे लेक्चर दिले. बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या भाषणामध्ये संत तुकाराम महाराजाचा उल्लेख यायचा. पुन्हा लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय जातीयता मानत नाही, वर्णव्यवस्था मानत नाही, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जे पंढरपूरला जाणारा जो वारकरी संप्रदाय जो आपला पूर्ण महाराष्ट्रभर आहे तो जातीयता आणि वर्णव्यवस्था मानत नाही. तुकाराम महाराजांच्या गाथा वाचा. आता तुकाराम महाराजांमध्ये दोन प्रश्न आहेत. ते सदैह वैकुंठाला गेले का त्यांचा खून झाला, याच्याबद्दल खूप मोठ्या चर्चा चालतात. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं सिद्ध झालेलं आहे की त्यांना मारण्यात आलं. मग आता तुकाराम महाराजांना का मारण्यात आलं? कुणी मारलं? SC ST OBC लोकांनी मारलं का? नाही. मारणारे कोण लोक आहेत? का मारलं? तर त्याच्या पाठीमागे हीच भूमिका आहे. ही समतावादी भूमिका घेत होती. ही जातीयता मानत नव्हती. आणि वारकरी संप्रदायाने ते महाराष्ट्रामध्ये आदर्श उभा केला. त्यांच्याकडे 18 पगड जातीचे संत आहेत. नामदेव आहेत. कोण होते नामदेव? शिंपी समाजाचे होते ना. तुकाराम महाराज कोण होते? कुणबी होते. पहिल्या जुन्या याच्यात त्यांना तेली वगैरे असं काय काय सांगायचे लोक है ना. संत चोखोबा कोण होते? महार होते. तर ही सगळी म्हणजे संत ज्ञानेश्वर कोण होते? ब्राह्मण होते. तरी त्यांना कशात टाकलं होतं?
वाळीत टाकलं. का टाकलं? ही संत मंडळी जातीयता आणि वर्णव्यवस्था मानत नव्हती. तर ही जे पुरुष सूक्त जे आहे, मनुस्मृती जी आहे आणि भगवद्गीता आहे, या तिन्हीमध्ये वर्णव्यवस्था आलेली आहे. पण भिन्नता आहे, याच्यामध्ये भिन्नता एकसारखी नाही. लक्षात ठेवा, पुरुष सूक्तातली जी वर्णव्यवस्था आहे ती उच्च नीच भाव देणारी आहे. भगवद्गीतेतली जी वर्णव्यवस्था आहे ती मात्र गुण आणि कर्मावर आधारित आहे. तरी याच्यातून प्रश्न सुटला नाही. त्याचं कारण आहे, अर्जुन आणि जेव्हा श्रीकृष्णाचा संवाद आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जर सगळे क्षत्रिय मेले युद्धामध्ये तर क्षत्रिय आणि अन्य जे वर्ण आहेत त्यांच्याशी त्यांचा संबंध येईल आणि वर्णसंकर होईल. म्हणजे एक मात्र आपल्याला म्हणावं लागेल, जरी तिथं गुण आणि कर्म असलं तरी तिथं जातीयतेचं स्वरूप काही श्लोकामध्ये सापडतं. पूर्ण मुक्त आहे असं भगवद्गीता असं म्हणता येणार नाही. पण श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की मी गुण आणि कर्मानुसार मी त्याचा करता आहे असं ते म्हणतात. चातुर्वर्ण व्यवस्थेचा कोण आहे? मी त्याचा करता आहे. आता आणखीन एक ऐका, जातीयता मुक्त करण्यासाठी तुमची धडपड आहे असातला भाग नाही. तुम्ही यूट्यूब वाचा, पहा, तुम्ही त्याच्यात ऐका. अनेक महाराज, आज जे महाराज लोक आहेत ते सुद्धा जातीयता मुक्त करण्यासाठी बोलत आहेत. यूपीमध्ये नियम पण झाला, कानून झाला, काय? कुणीही जातीच्या नावाने सभा घ्यायची नाही, जातीचे बॅनर लावायचे नाही. तर आता ही तिथे नियम झाला. मग तुम्हाला असं वाटेल ते पण जातीयता मुक्त करत आहेत, आम्हीही जातीयतेच्या मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मग दोन्ही एक झाले का? पुन्हा बारकाईने ऐका. त्यांना जातीयता मुक्त करायची पण वर्णव्यवस्था मुक्त करायची नाही. त्यांना वर्णव्यवस्था पाहिजे. शंकराचार्य, 4 शंकराचार्य आहेत भारतामध्ये, ज्यांना हिंदूचा धर्मगुरू म्हणतात. कधी हिंदू जवळ जात नाहीत ते लोक, सगळे ब्राह्मण आणि सगळे सोवळं बाळगणारे लोक आहेत. कधी SC ST OBCच्या घरी जाऊन जेवण करणार नाहीत, भोजन करणार नाहीत, असे ते सगळे धर्मगुरू. तर या ठिकाणी 4ही धर्मगुरू जे आहेत ते वर्णव्यवस्थेला मान्यता देतात. मग इथं आपण असं म्हणूया, वर्णव्यवस्था आणि जातीयतेचा काही संबंध आहे का नाही? काही लोक म्हणतात जातीयतेचा आणि वर्णव्यवस्थेचा काही संबंध नाही. मग जर वर्णव्यवस्था आणि जातीचा जर संबंध नाही तर या ठिकाणी शूद्रांचा एक गट्टा आहे. त्यांची आडनावं, त्यांची नावं ही सगळी मनुस्मृतीने ठरवलेली आहेत. वैश्यांचा एक गट्टा आहे जातीयतेचा, आणि त्याच्यात मी त्यांची आडनावं, त्यांची नावं ही मनुस्मृतीने ठरवलेली आहेत. क्षत्रियाची सुद्धा नावं, आडनावं ही मनुस्मृतीने ठरवली, आणि ब्राह्मणाची सुद्धा नावं आणि आडनावं ही मनुस्मृतीने ठरवलेली आहे. ब्राह्मणाची आडनावं कशी पाहिजे? मंगलदायक. क्षत्रियाची आडनावं कशी पाहिजेत? शूरवीर, शौरत्व त्याच्यात असलं पाहिजे. आणि वैश्याची आडनावं कशी असली पाहिजेत? व्यवसायानुसार, बाटलीवाला है ना, व्यवसाय, भंगारवाला काय असेल ते सगळे, दारूवाला वगैरे अशी सगळी. वैश्याची आडनावं वेगळे आहेत, नावं वेगळे आहेत. आणि शूद्राची आडनावं अमंगळ, कचरू, धोंडू, डोंगरू, पोपट, असली आडनावं. कुणाची? शूद्रांची आडनावं. लक्षात ठेवा, सगळ्यांचे आहेत. मराठा समाज पण हीच आडनाव आहे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर या ठिकाणी ही मनुस्मृतीने आडनावं, नावं, तुमचं राहण्याचं ठिकाण, तुम्हाला मंदिरात प्रवेश आहे का नाही, हे सगळं ठरवलेलं आहे. आणि मग कसं म्हणता येईल की वर्णव्यवस्था आणि जातीचा संबंध नाही? आहे. वर्णव्यवस्था आणि जातीचा संबंध. एक शंकराचार्य आहे, तो दक्षिण भारतातला आहे. ते काय म्हणाले? आता मी त्यांना रिस्पेक्ट देतो, काय म्हणाले असं म्हणाले, हरतुर नाही बोलणार. ते म्हणाले की जातीयता नष्ट झाली तर वर्णव्यवस्था नष्ट होईल, आणि त्यांचं बरोबर आहे, एकदम बरोबर. जातीयता नष्ट झाली तर वर्णव्यवस्था नष्ट होईल. मग आता उत्तर प्रदेश वगैरे आधी जे आमचं वर्तमान दिल्लीतलं केंद्रातलं गव्हर्नमेंट मध्ये जातीयता नष्ट करायची, त्यांचा उद्देश काय?
त्यांचा उद्देश जातीयता नष्ट करायचे ते म्हणतात. त्याचं कारण असं, आता ओबीसीची जनगणना होणार आहे, जातीय जनगणना होणार आहे आणि त्या लोकांना बहुजनाचं राजकारण संपवायचं आहे म्हणून ते बोलतात. आम्हाला जातीयता नष्ट नाही करायची. पुन्हा लक्षात ठेवा मी काय म्हणतो, पुन्हा बारकाई नाही का. आम्हाला जातीयता नष्ट, तुमचा इतिहास राहू द्या तुमच्यावर, त्याच्यातली विषमता नष्ट करायची. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, मी ब्राह्मणाच्या विरोधात नाही, ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आहे. ही शब्द लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही कुठल्या जातीच्या विरोधात नाही, जातीमधली जी विषमता आहे, उच्च नीच भाव जो आहे तो मिटवा. आलं लक्षात. राहू द्या तुमचा इतिहास, आम्हाला काय. बाहेर नाहीत का, बाहेर देशामध्ये काही लोक जाती वगैरे थोडे असे ना, ओळख नाही का त्यांची, पण त्यांच्यात एवढी विषमता नाही ना. खूप डेंजरस विषमता आहे. आम्ही ना रोटी व्यवहार ना बेटी व्यवहार. आता जरा ठीक आहे वर्तमान काळात, त्याचंही कारण सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 कार्य खूप महत्त्वपूर्ण केले, त्याचा परिणाम झालाच. 1 संविधान आणि 2 बुद्ध धम्म. संविधानाच्या कायदेनुसार भारतातील जातीयता, विषमतावादी जातीयता हद्दपार आहे. परंतु बाबासाहेबांच्या भाषणात बाबासाहेबांनी म्हणाले, कायद्याने गेली लेकिन सामाजिक व्यवहारामध्ये ती जायला पाहिजे. त्यावेळेला त्यांच्या भाषणात, आज तुम्ही बघता कायद्याने गुन्हा आहेत. कोणी जर जातीचा याचा त्याचा उल्लेख केला SC ST आदी लोकांवर, तर अट्रॉसिटीचा गुन्हा वगैरे होतो. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कायदे आहे सगळ्यांसाठी आहे, फक्त SC ST साठीच नाही, बाकीच्या लोकांना सुद्धा आहे ना. तर या ठिकाणी आपण बघा की कायद्याने जरी जातीयता नसली तर व्यवहारात मात्र आहे, मानसिक मात्र आहे. आज तुम्हाला लव्ह मॅरेज करावं लागतं. कुठं? कोर्टात. कोर्ट तुम्हाला ते बाबासाहेबांनीच अधिकार दिला लव्ह मॅरेज करा. आता लव्ह मॅरेजच्या विरोधात पण लोक आहेत, राजकीय लोक आहेत. लव्ह मॅरेज नको, कारण वर्णसंकर होतं. वर्णसंकर कळतं का नाही तुम्हाला? गाय आणि गाढवाचं मिलन हे असं असतं का? माणसं आहेत आपण सगळी. गाय आणि गाढवाचं मिलनाने वर्णसंकर होऊ शकेल, त्याच्यामध्ये त्याची स्वभावाचा संकर. पण इथं काही ते सगळी माणसं आहेत ना. काल्पनिक पुरुषसत्ताच्या आधारे लोकांना भिन्नता आणि जातीयतेमध्ये विभागणी करून, वर्णव्यवस्थित विभागणी करून चालेल का? बाबासाहेब परकड होते त्या काळी, खूप परकड. पुन्हा महात्मा गांधी तयार झाले, पुन्हा विनोबा भावे तयार झाले, रवींद्रनाथ टागोर तयार झाले, पंडित नेहरू तयार झाले. या विचाराशी संबंधित लोक तयार झाले काम करण्यासाठी. त्यांनी प्रयास केला, बाबासाहेबांना सपोर्ट पण केला. तर या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्मदीक्षा जरी घेतली, ती महारापुरती नसून ती पूर्ण भारतीय समाजासाठी, हे पहिले लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणाले, मला भारत बौद्धमय करायचं आहे. भारत बौद्धमय करायचं म्हणजे काय हो? काय करायचं? बुद्धिवान बनवायचं आहे लोकांना, शीलवान बनवायचं आहे लोकांना, सदाचारी बनवायचं आहे लोकांना, एकमेकात प्रेम, मैत्री, करुणा, बंधुता आली पाहिजे. हे विचार, ही जी बैठक आहे ती बनवायची आहे त्यांना. कास्ट सर्टिफिकेट चेंज केलं म्हणजे बौद्ध होतो, ते डोक्यातून थोडंसं काढतं. ठीक आहे, ते पाहिजे, त्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदीक्षा घेतली, ती भारतीय समाजाला पर्याय म्हणून घेतली. आणि किती महत्त्वाचं आहे. आता बघा, जिकडे तिकडे धर्मांतर चालू आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आदिवासी लोकांनी धर्मांतर केलं. तर जे लोक धर्म सोडून चाललेले आहेत त्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे, आपल्यात सुधारणा करण्याची गोष्ट आहे. हिंदू धर्मात सुधारणावादी लोक होती, दयानंद सरस्वती होते, त्यापैकी महात्मा गांधी पण होते, बाबासाहेब आंबेडकर होते. ही सुधारणावादी भूमिका घेत होते. परंतु जे कट्टर, जे वैदिक धर्मी, मी हिंदू धर्म म्हणत नाही, लक्षात ठेवा, 3 बोलते शब्द: वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म. हिंदू धर्म आमचे बंधू आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यांचा द्वेष नका करू, ते आपलेच आहे सगळे. हिंदू काही धर्म नाही. सिंधू संस्कृतीपासून मिळालेला तो शब्द आहे इथल्या भारतीय समाजाला. आणि तो समाज होता हडप्पा मोहनजोदडोमध्ये सगळा बुद्धिस्ट समाज होता. तर त्यावेळी हे जो हिंदू शब्द मिळालेला आहे भारतीय समाजाला, धर्मवाचक नाही. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं, हिंदू या शब्दाखाली, घटना वाचा, नाथ संप्रदाय बाहेर आहे. नाथ संप्रदाय जातीयता मानत नाही.
तुम्ही करता ना दत्तपूजा आदी सगळं. नाथ संप्रदाय जातीयता मानत नाही, वारकरी संप्रदाय जातीयता मानत नाही, महानुभाव पंथ जातीयता मानत नाही, मुस्लिम जातीयता मानत नाही, शीख जातीयता मानत नाही. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. बाबासाहेबांचा कल शिखाकडे होता. गुरु नानक देव जे गुरु नानक जी आहेत गुरु, तर त्यांच्याकडे बाबासाहेबांचा कल होता. जेव्हा ते काही लोक गेली तिकडं, काही लोकांनी धर्म स्वीकारला. बाबासाहेबांना मानणारे सुद्धा शिखामध्ये भरपूर लोक आहेत. तर या ठिकाणी शीख लोक जातीयता मानत नाहीत, ख्रिश्चन लोक जातीयता मानत नाहीत, मुस्लिम लोक जातीयता मानत नाहीत. हे तर पाश्चात्य देशातले लोक आहेत ना. पण भारतामध्ये विशेष करून जे कबीरपंथी लोक आहेत ते जातीयता मानत नाहीत. रविदासला मानणारी लोक जातीयता मानत नाहीत. आता नाथ संप्रदाय, महानुभाव पंथाचे लोक माहिती आहे तुम्हाला, महाराष्ट्रात आहेत, ते जातीयता मानत नाहीत. असे कित्येक लोक आहेत ज्यांनी वर्ण व्यवस्था आणि जातीयता मानत नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकरच विरोधात होते अशातला भाग नाही. कित्येक संप्रदाय उभा राहिले की त्यांनी जातीयता आणि वर्णव्यवस्था खतम करण्यासाठी प्रयास केला. पण जी सफलता जी आली, जे स्ट्रॉंग होते, झाल नेतृत्व जे होतं ते बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. पण एक पुन्हा लक्षात घ्या, हिंदूंनी कधीही बाबासाहेबांविषयी गैरसमज करून घेऊ नये. त्यांचा गैरसमज झाला. बाबासाहेब देशप्रेमी आहेत, या देशावर त्यांचं प्रेम होतं, इथल्या माणसावर त्यांचं प्रेम होतं. ते काय म्हणायचे माहिती आहे, अगर तुम्हाला देशावर प्रेम असेल ना तर या देशातली भारतीय समाजातली जातीयता आणि भेदभाव काढून टाकणं ही खरी देशसेवा. हे त्यांचं भाषण आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही खरी देशसेवा काय. नुसतं भारत माताचं चित्र उभा केलं आणि मैदानावर उभार संचलन केलं, ती सेवा नाही. लक्षात ठेवा, मी डायरेक्ट RSS विषयी बोलतोय. खरी सेवा आहे आमचे जे भारतीय समाज सगळे SC ST OBC मायनॉरिटीज अथवा ओपन, यांच्यामध्ये जे डोक्यामध्ये जे काही विषमतेचं भूत आहे ते बाहेर काढणं हे तरुणांचं काम आहे. हे देशसेवा आहे. आमच्या समाजाला घडवणं हे खूप. आम्ही ज्या बाहेरच्या देशात आमची जी निंदा करतात त्याचं कारण हे मूळ आहे, आमचा धर्म मूळ आहे. धर्माची सुधारणा झाली पाहिजे ना. धर्म सुधारला तर आमचा समाज सुधारेल. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे देशप्रेमी आहेत. बाबासाहेब आंबेडकर जर या देशाच्या विरोधात असते तर त्यांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता, आज हे भारत देश मुस्लिम राष्ट्र असतं का नाही, हे विचार करण्यासारखं आहे. लोकांनी समजावं. काही लोक जे बुद्धिवान लोक आहेत ना ते विचार करतात, त्यांना कळतं बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारलं. बुद्ध धम्म स्वीकारण्याच्या पाठीमागे एक बुद्धांचं तत्त्वज्ञान तर आहेच आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे त्यांची जी मूळ फिलॉसॉफी तर आहेच आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेब बुद्ध धम्म स्वीकारण्याच्या पाठीमागे त्यांनी जेव्हा चातुर्वर्ण्याचा अभ्यास केला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तुम्ही कोण नाही, तुम्ही शूद्र नाही हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. SC ST लोक शूद्र नाहीत, हे अनटचेबल्स आहेत, अस्पृश्य आहेत. म्हणून बाबासाहेबांनी 2 ग्रंथ लिहिले, अस्पृश्य मूळचे कोण आणि शूद्र मूळचे कोण, हे 2 ग्रंथ वाचा. तर बाबासाहेब म्हणाले की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चातुर्वर्ण्यात आपण मोडतच नाही. 5वा वर्ण तयार झाला. तुम्हाला डोक्यात टाकलं लोकांनी शूद्र म्हणून, तुम्ही शूद्रच नाही. पहिली गोष्ट, तुम्ही या वर्णात येतच नाही, तुमचा त्यांचा काही संबंध नाही. मग बाबासाहेब म्हणाले हे कोण आहेत, तर तुम्ही मूळचे बुद्धिस्ट आहात, तुमचे पूर्वज बौद्ध होते. लक्षात ठेवा. आज तुम्ही कोण कोण बोलता ना, हे आमचं कुलदैवत आहे ना, आमचं काय नाही सगळं बंडल आहे. ते तुमचं कुलदैवत कुठं आलं, ते तुम्हाला कुल परंपराच कळत नाही. तुमच्याकडे इतिहास म्हणून बाबासाहेब म्हणायचे इतिहास विसरू नका असं ते सांगायचे. तुम्ही जे मूळचे बौद्ध लोक आहात, तुम्ही शूद्र नाही, SC ST शूद्र नाही. तर या ठिकाणी तुम्ही चातुर्वर्ण्यात मोडत नाही. मग 5वा वर्ण अनटचेबल तयार झाला. तुम्ही गावाच्या बाहेर, तुम्हाला मंदिर प्रवेश नाही, तुम्हाला पाणी नाही. हे काय, त्याचं कारणच असं आहे की तुम्ही बौद्ध धर्म सोडत नव्हते. तुमचे पूर्वज कट्टर अनुयायी होते आणि म्हणून त्यांच्यावर या सगळा बहिष्कार आलेला होता. तुम्ही बुद्धांच्या परंपरेतले, सम्राट अशोकाच्या परंपरेतले, 7 वाणाच्या परंपरेतले
छत्रपती शिवाजी महाराज जातीयता मानत नव्हते. 18 पगड जातीचे लोक त्यांच्याकडे होते. बाकीच्या लोकांना करू द्या जातीयता, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं पाहिजे. महात्मा फुले माळी समाजाचे होते, जातीयता करत नव्हते. छत्रपती शाहू महाराज माहीत आहे ना, कोल्हापूरचे राजे, जे शिवाजी महाराजांची परंपरा, त्यांनी सुद्धा जातीयतेवर भर दिला नाही. सर्वांना त्यांच्या राज्यामध्ये मुभा दिली, विकास करायला. म्हणून इथले जे पुण्यातले जे लोक आहेत आजही शाहू महाराजांना मानत नाहीत. त्याचं कारण आहे फक्त बाबासाहेबच नाही, बाकी लोक पण भरपूर आहेत याच्यामध्ये काम करणारे, करत होते. बाबासाहेबांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली म्हणून महात्मा फुलेला गुरु मानलं, बुद्धांना गुरु मानलं, कबीरांना गुरु मानलं. का म्हटलं? त्याच्या पाठीमागची कारणच होती की हे जातीयता मानत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण हे पाहायला पाहिजे, ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम वैदिक धर्माचा आहे, प्रॉब्लेम ब्राह्मणी धर्माचा आहे. तिथून हे सगळं खाली झिरपलेलं आहे. तुम्ही एकाच परंपरेचे लोक आहेत, तुम्ही इथले लोक आहेत, तुम्ही खत्तीय लोक आहेत. खत्तीय लोक म्हणजे कोण? स्थानीय लोक, शेती करणारे लोक. त्या खत्तीय शब्दाचा झाला क्षत्रिय. तुमच्याकडे असतं का नाही क्षत्रिय कार्यालय महानगरपालिकेचं? काय क्षत्रिय कार्यालय म्हणजे काय हो? स्थानिक कार्यालय, तिथल्या विभागाचं कार्यालय ना, विभाग असतो ना. तसे तुम्ही खत्तीय लोक, क्षत्रिय लोक आहात. क्षत्रिय म्हणजे फक्त युद्धच करणारे लोक नव्हते तुम्ही, खत्तीय. म्हणून जरांगे पाटीलचं मला एक गोष्ट आवडली, ते म्हणाले आम्ही कुणबी आहे. त्यांनी इतिहास काढला पूर्ण ना, साताऱ्याचा इतिहास काढला, किंवा ते हैदराबादचा निजामापासूनचे सगळे इतिहास बाहेर काढले, आणि मग त्यांनी सिद्ध केले की आम्ही कुणबी आहोत. हे महत्त्वाचं होतं. बुद्ध कुणबी होते, बुद्ध खत्तीय होते. या खत्तीय शब्दाचा क्षत्रिय झालेला आहे ना. तर या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज सगळ्या भारताच्या लोकांची मनोअवस्था खतरनाक झाली. जिकडे तिकडे जातीयता, वर्णव्यवस्था, धर्माचा भेदभाव हे मिटवण्यासाठी लोक बाहेर पडायला लागले. आज खूप मोठं वातावरण तयार झालं बाबासाहेबांच्या विचारामुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे, बाबासाहेबांच्या बुद्ध धम्मामुळे. बुद्ध धम्म सगळ्यांसाठी आहे, पुन्हा वारंवार लक्षात ठेवायला पाहिजे. हे जे कारले भाजे लेण्या आहेत ना, कारलेच्या लेण्यामध्ये काळीवाडीचे काळ्यांचा संबंध आहे, त्यांनाच माहीत नाही. आता काय करायचं? अनेक या ठिकाणी तुम्ही पाहिलं, मराठा समाज हा बुद्धिस्टच आहे. महार समाज सगळे बुद्धिस्टच लोक आहेत, बुद्धांना मानणारे लोक आहेत. आपण सगळे भारतीय लोक आहोत ना. म्हणून बाबासाहेबांनी विचारपूर्वक या भारतावर त्यांचं प्रेम होतं म्हणून बुद्ध धम्माचा स्वीकार केला. एक कारण. दुसरं कारण, या धम्मामध्ये जातीयता नाही, या धम्मामध्ये विषमता नाही, या धम्मामध्ये भेदभाव नाही. ब्राह्मण स्त्री, क्षत्रिय स्त्री, वैश्य स्त्री, शूद्र स्त्री, या चारही स्त्रियांना त्याच्यातल्या शूद्र मानलं गेलेलं आहे. त्या सगळ्या शूद्र आहेत. त्याचं कारण असं आहे की ते भारतीय आहेत मूळ, म्हणून त्यांना शूद्र म्हणतात. ब्राह्मणाची स्त्री पण शूद्रच आहे, ती काही ब्राह्मण नाही राहत, ती पण शूद्रच. क्षत्रियाची ती पण शूद्रच, वैश्याची ती पण शूद्र, आणि शूद्राची तर शूद्र. हे सगळे स्त्रियांना, पूर्ण स्त्रियांना शूद्र म्हटलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जाता जाता स्त्रियांविषयी कायदे बनवले, स्वातंत्र्य दिलं, शिक्षणाचा अधिकार दिला, सगळ्या गोष्टी दिल्या. आज तुम्ही हे साडी घालून बसलात ना, हे केव्हापासून सुरुवात झाली माहिती आहे तुम्हाला? ही साडी आता घातलेली आहे, ही केव्हा सुरुवात झाली? महाडच्या सत्याग्रहापासून सुरुवात झाली. बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहामध्ये भाषण दिलं आणि मग स्त्रियांनी पटापट आपल्या साड्या बदलल्या आणि गोल साडी घालून आल्या. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना चोळी बांगडीसाठी बहीण म्हणून पैसे दिले, त्या स्त्रियांना पैसे वाटले. बघा त्यांनी किती लवकर बदल केला. आणि तुमचा बदल, तुम्हाला जो बदल करायचा आहे सगळ्या महाराष्ट्रातील लोकांचा, तुम्ही धम्मदीक्षा घेतलेली आहे, तुम्ही सिम्बॉलिकरण बदलायला पाहिजे, तुम्ही मानसिकता बदलायला पाहिजे, तुमची आचारसंहिता बदलायला पाहिजे. ती बदलतच नाही. लग्नामध्ये सुद्धा 2-2 मंगळसूत्र वापरतात. एक छोटा असतं असं आणि एक मोठा असतं. का? एक मंगळसूत्राचं छोटं मंगळसूत्र देवाबरोबर लग्न झालं त्याच्याबरोबर लावायचं, मग ती मंगळसूत्र. आणि एक
जो बरोबर बाबा थांबलाय त्याच्याशी लग्न. ही बौद्ध पद्धत आहे का? नाही. एक शीख मुलगी आणि बुद्धिस्ट मुलगा या दोघांचं लग्न आहे. तर त्या बुद्धिस्ट मुलाला विचारलं की बाबा साक्षगंध वगैरे असं काय आहे का, टिळा वगैरे असं? शीखमध्ये नसतं म्हणले. हे टिळा लावतच नाही, शीख लावतच नाही ना, कुणी टिळा नाही लावत. मग ते मंगळसूत्र वगैरे, मंगळसूत्रही नसतं. ब्राह्मण वगैरे तर ते ब्राह्मणाला बोलवतच नाही. आणि आम्ही काय करतो, टिळा बी लावतो, 2-2 मंगळसूत्रे बी घालतो, देव बी नवरा आणि हा बी नवरा, असे 2-2 नवरे. कशासाठी? आम्ही काही सिम्बॉलिकरण चेंज व्हायला तयार नाही ना, फक्त साड्या चेंज झाल्या. आणि त्याचं कारण आहे, त्या काळी महाड सत्याग्रहाच्या वेळेला ज्या स्त्रिया होत्या त्यांनी ते बदलाव केला, म्हणून तुमच्यात बदल झाला. त्या किती हुशार होत्या, 1 तासात त्यांच्यात बदल झाला. आम्ही मंगळसूत्रही सोडायला तयार नाही, आणि डोक्याचा टिळाही सोडायला तयार नाही, आणि कल्चरही सोडायला तयार नाही. काय काय करतो आपण बघा बरं तुम्ही. तुमच्यात काही आहे का सिम्बॉलिकरण चेंज झालं का? दिसत नाही, नाही झालं चेंज. आणि म्हणतो आम्ही आंबेडकरांचे अनुयायी आहोत. मी तर असं म्हणतो, तुम्ही आंबेडकरांचे विरोधक आहात, ब्राह्मण नाही. ब्राह्मणांनी बाबासाहेबांचे विचार वाचले, सावध झाले, सावधान झाले. आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांचे मित्र ब्राह्मण आहेत. ते म्हणतात आम्ही गणपतीच्या मध्ये जात नाही, देवीच्या मध्ये जात नाही, इथं टाइमपास नाही करत, आम्ही अभ्यास करतो. घ्या विचारून. आणि बाकीची पोरं टाळ्या बडवतील, पुरीला लाईन मारतील, पोरग पुरीला लाईन मारेल, ती हसलीन आणि ती गेलीन, ती माझीन ती तुझी, याच्यात पूर्ण गुम, बेहोश, जीवनाचं वाटोळं. तर त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचे विचार आहेत. त्यांनी एज्युकेशनवर भर दिला, त्यांनी शिक्षणावर भर दिला, त्यांनी प्रगतीवर भर दिला. ते बाहेर देशामध्ये चालले आणि बाकी बहुजन समाजातील लोक गुंग झाले. काही त्याच्यात अर्थ नाही अशा गोष्टीमध्ये. तर बाबासाहेबांनी खूप विचारपूर्वक हे काम केलेलं आहे. म्हणून कधीही महाराणी असा विचार करता कामा नये, फक्त बौद्ध धम्म आमच्यासाठी नाही, नाही ना, सगळ्यांसाठी. आणि आता मला असं वाटतं, तुम्हाला माहीत आहे, उदाहरण देतो तुमच्यासमोर. एस.एन. गोयंका गुरुजी कोण आहेत? ते का महाराज आहेत का? पूर्ण जगामध्ये त्यांनी बुद्धिस्ट सेंटर उभा केले, मेडिटेशन सेंटर उभा केले, किती प्रचार केला. आज सगळे लोक मेडिटेशन करतात. तुम्हाला व्यवस्थित ठेवता येत नाही. तुमचं वेगळंच असतं. कोणाला तुम्ही कुठल्या जातीचे हो, आणि आम्ही ह्या जातीचे, आणि तुम्ही त्या जातीचे. हे काय गरज आहे का तुम्हाला? काय आवश्यकता आहे का? ज्या धम्माची तुम्ही दीक्षा घेतली त्या धम्माच्या लोकांनी जातीयता काढून टाकायची डोक्यातून. व्यवहारात तर आणू नका ना. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा व्यवहारात आणायची नाही ती. हे सगळ्यात महत्त्वाचा त्यात भाग आहे. उच्च नीच भाव नको आपल्याला. कुणाला कमी लेखण्याचं कारण नाही, कुणाला उच्च लेखण्याचं कारण नाही. हे गरज नाही आपल्याला. हे तुम्ही करताच कामा नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की जे लोक जातीयतेच्या वर्णव्यवस्थेच्या विरोधात होतं, कोण कोण होतं? महात्मा फुले होते, बुद्ध होते, महावीर होते. महावीर माहीत आहे? जैन समाजाचे. जैन लोक पण जातीयता मानत नाही. महावीर होते, चार्वाक होते. चार्वाकाचं काय नाव? त्यांचं चार्वाक हे त्यांचा संप्रदाय आहे. चार्वाकाचं नाव बृहस्पती. संत तुकाराम महाराज होते. संतांनी सुद्धा जातीयता पाळली नाही. आमच्या महाराष्ट्रामधले नंबर 1 म्हणजे संत तुकाराम महाराज. बाबासाहेबांच्या सगळ्या भाषणामध्ये संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे उल्लेख आहेत. तर या ठिकाणी संत तुकाराम महाराज, दयानंद सरस्वती हे पण जातीयता मानत नव्हते. महात्मा आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पेरियार रामस्वामी, साऊथ इंडियन, दक्षिण भारतातले, छत्रपती शिवाजी महाराज हे जातीयता मानत नव्हते. मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय हे सगळे जातीयता न माने. महात्मा गांधी पण जातीयता मानत नव्हते. नंतर त्यांच्यात परत बदल झाला. महात्मा गांधीच्या वैचारिक भूमिका बदललेली होती नंतर. आणि म्हणून आता महात्मा गांधीचे विरोधक कोण आहे बघा, तुम्हाला लक्षात येईल. का विरोधक आहे ते तुम्हाला माहीत असेल. तुम्ही नाही विरोधक, तुम्हाला विरोधक बनवलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचे पुणे कराराच्या वेळेला तर महात्मा गांधीचे प्राण वाचवले. आणि बाबासाहेबांनी प्राण वाचवले आणि प्राण घेतलं कोणी हे तुम्हाला माहीत आहे सगळं.
तर बाबासाहेब आंबेडकरने महात्मा गांधीला तसा सपोर्ट केला. महात्मा गांधी नंतर मग चेंजेस होत गेले त्यांच्यामध्ये. तर या ठिकाणी बुद्ध धम्म स्वीकार करण्याच्या पाठीमागची जी मूळ भूमिका आहे ती लक्षात घ्या. तुम्ही सर्व धर्माशी सर्व लोकांशी तुमची मैत्री असली पाहिजे. सर्वांशी तुम्ही प्रेम केलं पाहिजे. सगळ्यांना तुम्ही मदत केली. तुमच्यात ते वर्तन नको आहे. लोक वागू द्या तसं, तुम्ही नका वागू ना. तुमच्यात बदल झाला पाहिजे. तुम्ही जेव्हा त्यांच्या लग्नात जाता, जेव्हा तुमच्या कार्यक्रमात जाता, तेव्हा त्यांना असं वाटलं पाहिजे, अरे हे लोक वेगळे आहेत. या लोकांमध्ये समता तुमच्या आचरणात दिसली पाहिजे. ती समता. नाहीतर आमच्या कार्यक्रमाला येणार का तुम्ही, ते काय विचारायची गरज आहे. बोलवा तुम्ही. आले नाही आले तो भाग वेगळा ना. तुम्ही कोण, तुमचा कार्यक्रम कोणाचा. अशा प्रकारचे जे वैचारिक भूमिका तुम्ही घेता ती चुकीची आहे. ती घेता कामा नये. तर या ठिकाणी आपण सर्वांनी जे जातीयता मिटवण्यासाठी आणि वर्ण व्यवस्था मिटवण्यासाठी बुद्ध धम्मात आपण प्रवेश केलेला आहे. आणि तो भारतीय धर्म आहे. या भारतीय मातीतला तो धर्म आहे. हे लक्षात ठेवा. नेपाळचे लोक बघा किती हुशार आहेत. नेपाळचा ज्यादातर समाज बुद्ध विचाराचा आहे. तर त्यांनी गव्हर्नमेंटच पाडून टाकलं, तिथलं हलवून टाकलं. राजाला पहिल्यांदा काम केलं. राजाला बरोबर आपल्या ठिकाणी बसवलं आणि मग डेमोक्रेसी आणली. आणि आता जे लोक होते, जे गडबड करत होते, त्यांना पळवून लावलं. अक्षरशः पळाले ते लोक. आणि पुन्हा नवीन राज्य झालं. नेपाळच्या लोकांना कुणी, एक असा देश आहे की ज्याला कुणीही त्याच्यावर राज्य केलं नाही, तो नेपाळ. ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, श्रीलंकेवर राज्य केलं, पण नेपाळवर राज्य नाही केलं. नेपाळचे लोक खूप हुशार, धाडसी, शूरवीर, कष्टाळू, एकतावादी ते लोक आहेत. त्यांनी ती क्रांती घडवून आणली. आपल्यामध्ये जातीमध्येच विभागला असतो. नाही ते आमचं नाही, ते तुमचं आहे, ते असं नाही. सगळ्यांसाठी आहे. बाबासाहेबांचं कार्य हे सगळ्यांसाठी आहे. बाबासाहेबांनी कुणाचं नुकसान केलेलं नाही. बाबासाहेब खरे नेता आहेत या भारतातले. ते महाराजे नाहीत, सर्व भारतीय समाजाचे आहेत. स्त्रियांचे एक नंबर आहेत. ते खान सर म्हणतात, आणि आणखीन एक दुसरे जण आहेत, त्यांचं असं मत आहे, प्रत्येक ब्राह्मणाची स्त्री असो, वैश्याची असो, सगळ्या स्त्रियांनी पहिल्यांदा उठून बाबासाहेबांना प्रणाम केलं पाहिजे. आज त्यांची जी सुखावह जी अवस्था आहे ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कोणी असेल, ब्राह्मण स्त्री असली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सगळं हे मुक्त केले बंधनातून. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलं, तुमच्यासाठी खूप चांगले कायदे बनवले. ते हे नाही बघितले की हिंदू स्त्री आहे का कोण आहे, नाही पाहिलं त्यांनी, सगळ्यांसाठी केलं. मग असे इतके व्यापक स्वरूपाचे जे बोधिसत्व आहेत बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे, मार्ग म्हणजे काय, तुम्हाला काही या मार्गाने येऊन भक्त नाही बनायचं. भक्त मार्ग नको आपल्याला. हा भक्त बनण्याचा मार्गच नाही. बरेच लोक विहार भक्त बनण्याचा मार्ग केला. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं की मर्यादेसारख्या मंदिरासारखी विहार बनवू नका. विहार काय असतात? विहार युनिव्हर्सिटी असते, विहार स्कूल असतं, विहार कॉलेज असतं. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, आदनपुरी, हे सगळं वल्लभी, हे सगळं युनिव्हर्सिटी. बघा, बौद्धांनी जगाला एज्युकेशन दिलं आणि तुम्ही मंदिरासारखे विहार बनवून पूजाच करत बसले. फक्त तेवढंच नाही तुमचं काम. तुमचं काम डोक्याचा विकास आहे, बुद्धीचा विकास आहे, एज्युकेशन आहे, हे काम आहे. म्हणून इथं मंदिरासारखं वागू नका. इथं येऊन अभ्यास करा, इथून मेडिटेशन करा, इथं येऊन चर्चा करा, डिबेट करा, वादविवाद करा. त्यासाठी आहे ते. विहाराची संकल्पना भिन्न आहे बाबासाहेबांची. बाबासाहेब काय म्हणाले, मला विहारातून क्लास 1 क्लास 2 ऑफिसर घडले पाहिजे, अशी त्यांचं मत आहे. ते विहार फक्त वंदना घेतली काम संपला अशातला तो भाग नाही. आणि आणखीन बघा, हे लोक ना, जे धर्मांतरित लोक आहे, जे बुद्ध धम्म दीक्षा ज्यांनी घेतली, त्यांनी अनेक संघटना बनवल्या, धार्मिक संघटना. आणि एक संघटना दुसऱ्या संघटनेशी बोलत नाही. ते काय म्हणते, ही बोधाचार्याची पोरगी आहे, नको 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 मी धम्माचार्य, हे धम्माचार्याचं पोरग आहे, नको नको मी बोधाचार्य. हे काय चाललंय तुमचं? म्हणजे तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला जरूर, परंतु तुमची जातीची मानसिकता तिथंच घेऊन आली. पुन्हा इथं नाही, इथं भेदभाव नाही. अरे थॉट्स ऑफ आंबेडकर, थॉट्स ऑफ बुद्धा एकच आहे, मग तुमच्यात वाद कुठला आला? आता हे जाऊ द्या. आणखीन असे काही महाविद्वान नग आहेत, ते काय म्हणतात, हीनयाना का महायाना. अरे हा तुमचा प्रश्न आहे का? ही तुमची समस्या आहे का? आणि समस्या कुठली आहे?
विरोधकांनी बाबासाहेबांना मुद्दाम जाणून बुजून केलेला तो प्रश्न होता, तुम्ही हीनयान स्वीकारणार का महायान स्वीकारणार? आणि याचा प्रचार आमचे लोक करतात, प्रचारक यांचा प्रचार चालतो जास्त. हीनयान का महायान हे तुमच्यात तो प्रश्नच नाही. तुमचा मूळ प्रश्न आहे जातीयता, विषमतातून आपल्याला मुक्त होणं आहे. हीनयान महायाना करत बसणं काही विषमता आहे का ती? बुद्धांचा तो मार्ग आहे, बुद्धांचा वे आहे, तो रस्ता आहे तो हीनयाना महायाना. त्याच्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर हीनयानी बी आहेत, महायानी दोन्ही स्वीकारलं. बाबासाहेबांनी म्हटलं की मी नवयानी आहे, मी बुद्ध यानी आहे. बाबासाहेबांनी किती सुंदर उत्तर दिलं. तर हे वाद तुम्हाला करण्याची गरज आहे का? बाबासाहेब म्हणाले धम्मदीक्षा घेतल्यानंतर जगातील लोक तुम्हाला मदत करतील. मग ते देशाचं नाव घेतात, मग जपानचं नाव घेतात, कोरियाचं नाव घेतात, चायनाचं नाव घेतात, थायलंड, श्रीलंका, म्यानमार आदी दोन्ही देशांची नावं घेतात. तर बाबासाहेबांच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हीनयान महायाना वाद नाही. आम्ही सगळे जागतिक स्तरावरील बौद्ध एकच आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही करताच, कुणी करत असेल त्याला चूप बसवा, त्याला डिबेट करा, त्याच्याशी वाद करा. जे मूळ मुद्दे सोडले बाजूला आणि दुसरेच काहीतरी काढत बसतात, काहीतरी प्रचार प्रसार करत राहतात, ह्याची आवश्यकता नाही. यामध्ये हे सगळं सिम्बॉलिकरण, जे कल्चर जे आहे ना, ते हळदी कुंकू हे सगळं, आता तिथे बोलताना एक उपासिका म्हणाली हे बोधाचार्य, त्या बोधाचार्य तिथेच बसले होते, म्हणजे बोधाचार्यच करून घेतात म्हणले बनतेचे. ह्यांना सांगा पहिलं, ह्यांनी बंद करायला पाहिजे. आणि मला ते बरोबर वाटलं. बोधाचार्य बी करतात, धम्माचार्य करतात, काही भिक्खू पण करतात. एक भंतेजी मला म्हणत होते विदर्भाचं घर आहे म्हणले, मी तिथं परित्राण पाठ करायला गेलो. परित्राण पाठ वगैरे झाला आणि एक उपासिका उठली, अष्टगंधाचा डब्बा घेतला आणि लावत फिरायला लागली. अष्टगंध अष्टगंध. ते म्हणजे कुठे आपल्यात हे? तर सगळ्यांनी सुधारलं पाहिजे. काय तुमची परंपरा आहे, काय तुमचं कल्चर आहे, काय तुमचं सिम्बॉल आहे. बाबासाहेबांनी 2 प्रकारच्या चळवळी राबवल्या ना, एक नामांतर आणि एक धर्मांतर. ही गोष्ट विसरू नका. नामांतर काय म्हणजे तुमची आडनावं चेंज झाली पाहिजे. कचरू, डोंगरू, पोपट हे सगळे चेंज झाले पाहिजे. एक उपासक माझ्याकडे यायचे, त्यांनी स्वतःचं नाव केलं, चेंज केलं आणि बापाचंही केलं. बापाचं नावसुद्धा आधुनिक. ते कशाला ठेवतील ते जुने नावं? तर जुने नावं, तुम्हाला अमंगळ जी नावं होती ती सगळी काढून टाकलं. म्हणून आपण नामांतर सुद्धा महत्त्वाचं आहे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये. सिम्बॉलिकरण चेंजेस महत्त्वाचे आहेत. तुमच्यात आमूलाग्र बदल झाला पाहिजे. तुम्ही बौद्ध म्हणजे तुमची आयडेंटिटी दिसत नाही. कसं म्हणावं तुम्हाला बौद्ध? आणि मग कुंकू लावलं रमाईनं ले भारावून स्त्रिया गाणं म्हणतो. प्रचार खूप जोरात त्यांचा चालतो. कुंकू लावलं रमानं रमानं, आणि मग डोळ्यात पाणी भरून त्या कुंकूमध्ये असं काय इमोशनलता दडली काय माहीत. त्यात गाणे बी रचणाऱ्याला त्या बुद्धिझम माहीत नसेल, त्यांनी रचून दिलं. बाबासाहेब धर्मांतराच्या अगोदरचे बाबासाहेब आणि धर्मांतराच्या नंतरचे बाबासाहेब, याच्यात फरक करा ना तुम्ही. बदल कुठं कुठं झाला बाबासाहेबांचा. ते कल्चर घेऊन काय बसले तुम्ही? त्या कल्चरचा प्रचार काय करता? काही गरज आहे का त्याची? तर तुम्हाला हे सिम्बॉलिकरण बदलायचं आहे. जे सिम्बॉलिकरण आहे बुद्धिस्ट परंपरेचं ते वापरा. तुमच्या कपड्यापासून, राहणीमानापासून, बोलण्यापासून आणि लोकांशी व्यवहार करण्यापासून तुमच्या कायिक वाचिक मानसिक वर्तनात पण दिसलं पाहिजे. बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली आपल्याला, एवढंच काम नाही फक्त. आता हा भाग तो झाला निगेशन भाग झाला, पण त्याच्यात पुढे पॉझिटिव्ह भागसुद्धा आहे ना. जेव्हा तुम्ही 3 रत्नाला शरणगमन करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, बहुवे शरणं यंती पबत्तानी वनानीच आराम रुक्क चैतानी भय तज्जिता. पुष्कळ माणसं वनाला, वृक्षाला, नद्यांना, डोंगराला, चैत्याला शरण जातात. हे शरणस्थान योग्य नाही असं म्हटलेलं आहे. हे कशामुळे होतं? भयामुळे. लोक देवधर्माला, पूजा अर्चेला जे मानतात ना, त्याचं एकच कारण, 2 कारण आहेत. हे सायकोलॉजिकल कारण. एक कारण आहे लोभ आणि एक कारण आहे भय. भीतीमुळे लोक मानतात किंवा लोभामुळे मानतात. तुम्ही जेवढे मंदिराच्या रांगेला थांबलेले लोक असतात त्याला विचारा, बाबा तुझं काय अडलं या ठिकाणी, काय मागणार आहे देवाला? तो म्हणता मला बायकोच मिळत नाही, 10 वर्ष झालं लग्नच कुणी करत नाही, त्यासाठी मी देवाला साकडं घातलेलं आहे की 5 गुरुवार येतो बाबा, 6व्या गुरुवारी तर मिळू दे. म्हणलं कुठला देव आहे? हनुमान. अरे म्हणलं हनुमानलाच बायको नाही तुला कसं दे? चुकीच्या ठिकाणी ॲप्लिकेशन करतोय तो. अशा ठिकाणी कसं काय मिळेल ना? नाही मिळणार ना.
तर ही सगळी भयामुळे, कुणी असं मी सगळ्यांसाठी बोलता, मी कुणाच्या विरोधात नाही बोलत, भयामुळे आणि लोभामुळे लोक तिथं जातात. मी गेलो अनेक ठिकाणी, म्हणून मला पण अनुभव आहेत ना, तुम्हाला पण आहेत अनुभव, सगळ्यांना आहेत, नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. आपले जे अनुभव लोभ आणि भय, आमचा देव लई कडक आहे, 2 बकरी कापलेच पाहिजे, अरे असलं सगळं. ते घरात पहिलं पोरगं झालंय आणि मसोबाकडे जर गेलं नाही तर पोरगं जायचं वर, लोक पळतात तिकडे घाबरून, भीतीमुळे. भय आणि लोभ या 2 गोष्टी आहेत ना, ते माणसाच्या मानसिक, आणि यालाच पकडून हे सगळे धर्मगुरू तुम्हाला लुटतात, तुम्हाला कळत. भयाला आणि लोभाला, सायकोलॉजिकल जे आपले मानसिक जे विकार आहेत ना, त्या विकाराला त्यांनी पकडलेलं आहे. तुम्ही बघा सत्यनारायणची कथा बघा, नाव कोणाची डुबती आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल. भय दाखवायचे तिथं, अरे नाव डुबली, कारण तो मानत नव्हता. हे सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, देवाकडे वळवण्यासाठी या लोकांनी ह्या सगळ्या कल्पना, युक्त्या केलेल्या आहेत, आणि ती माणसं वळत आहेत. भीती खूप मोठी भीती. तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कुठल्याही या गोष्टीला आता शरण जाण्याची 22 प्रतिज्ञा दिल्या का नाही तुम्हाला? आता 22 प्रतिज्ञा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेला अणुबॉम्ब आहे, साधन आहे ते काम, ते पचत नाही. ते खूप मोठी क्रांती आहे, ते आज कळणार नाही, अजून 50 वर्ष जाऊ द्या लोकांच्या डोक्यात येईल. काय म्हणाले बाबासाहेब आंबेडकर? 22 प्रतिज्ञा दिल्या आपल्या सगळ्यांना, आणि त्याचा उच्चारण UP MP लोक करताना आपल्याला दिसतात, बिहारचे लोक करताना दिसतात. तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांमध्ये, जर बाबासाहेब आंबेडकरांनी जर 22 प्रतिज्ञा दिल्या असेल तर भगवान बुद्धांनी ते सांगितले, बहु ए शरणं यंती लोक में मनुष्य पर्वत वन चैत्य के आराम शिला एवं वृक्ष के निवास करने वाले देवों को शरण में जाते. ये शरण सर्वोत्तम नाही, हे योग्य नाही असं ते म्हटलेलं. ते योग्य नाही आहे, हे शरणस्थान योग्य नाही. मग आपण कशाला शरण गेलोत? बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाला शरण केलं. बुद्ध म्हणताना इथं व्यक्ती नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, अरे मग तुम्ही शरण जाताच की, तुम्ही बुद्धांना मानताच की, तुम्ही बुद्ध आहेतच की, मूर्ती आहे असं ते म्हणतात. इथं येणारा व्यक्ती बुद्धांना कधी बायको मागत नाही, मुलगा मागत नाही. बुद्धाने जर डोळे उघडले, काय म्हणतील, अरे मुलगा मागायला तू काही टिंबटिंब आहेस का, तुला तुझं कळत नाही का, तुझ्या मनगटात जोर, तर म्हणतील ना बुद्ध का नाही म्हणणार. तर या ठिकाणी कार्यकारण भाव आहे, हेतू प्रत्यय आहे, कॉज इफेक्ट आहे. कशाने काय होतं हे बुद्धांकडे नॉलेज आहे. बुद्ध असं काही देत नाहीत, आणि कोणीच देत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जिथं जाता ना तिथेही देत नाहीत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुम्ही फसताय तिथे जाऊन. बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेलात ना, तिथेही काही मिळत नाही, तुमचा एक भ्रम असतो. कित्येक जुने लोक त्या भ्रमात मेली बिचारी, पण त्यांना काही मिळालं नाही, शेवटपर्यंत तशीच गेली. तर या ठिकाणी बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जायला बाबासाहेब सांगितले. बुद्ध म्हणजे कोण? बुद्ध म्हणजे ज्यांनी सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलेलं आहे, परमार्थ ज्ञान प्राप्त केलं आहे. बुद्धांच्या अगोदर 27 बुद्ध झाले, 28वे बुद्ध आहेत. भगवान बुद्धाचा धम्म या भारतातील आणि महावीराचा धर्म या भारतातील सगळेच प्राचीन धर्म आहेत, आणि इतिहासात त्यांची नोंद आहे. तीर्थंकर 24 झाले, बुद्ध 28 झाले. हडप्पा मोहनजोदडो ही जेवढी संस्कृती आहे त्याच्यामध्ये सुद्धा दीपंकर बुद्धांची मूर्ती सापडली, स्तूप सापडला. इराणपर्यंत बुद्धिझम पसरलेला होता. अफगाणिस्तान, आता पाकिस्तान तर आत्ता गेलं, अफगाणिस्तान, इराण, इराकपर्यंत बुद्ध धम्म पसरलेला आहे. इकडे तर मग सगळं आशिया खंडात तर व्याप्त आहेच आहेत. ग्रीकपर्यंत गेलेला होता बुद्धिझम. ग्रीकचा राजा मिलिंद राजा तो भारतात आलेला होता. सिकंदर राजा तो भारतात आला. ही सगळी बुद्धांना मानणारी लोक होती. मग तुम्ही पहा, एवढा वैज्ञानिक, तर्कनिष्ठ, अनुभवनिष्ठ आजच्या युगातसुद्धा मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा बुद्धांना मानणारे आज दिसतात, त्यांचं तत्त्वज्ञान मानतात, आणि त्यांच्या त्या उपदेशातून मोठमोठे रिसर्च पेपर बाहेर काढतात. अशा त्या महान अशा मार्गावर बाबासाहेबांनी आणून सोडले. या मार्गाने जेव्हा तुम्ही येता तेव्हा लक्षात ठेवा की आपल्याला बुद्धीचा वापर खूप करायचा आहे, ज्ञानाचा वापर खूप करायचा आहे, एज्युकेशनला महत्त्व द्यायचं आहे, अभ्यासाला महत्त्व द्यायचं आहे, तर्काला महत्त्व द्यायचं आहे, विज्ञानाला महत्त्व द्यायचं आहे, नीतीला महत्त्व द्यायचं आहे, आणि प्रेम, करुणा, मैत्री, बंधुता आदी हे मानवी जे गुण आहेत त्याला आपण महत्त्व द्यायचं आहे. तुम्हाला खूप मोठं काम तुमच्याकडे दिलेलं आहे.
तुम्हाला समता स्थापन करायची आहे. म्हणून कुठेही जातीयता मानू नका. सगळं बदलेल समाज. तुम्ही जर पाहिलं की 60-70 वर्षापूर्वीचा समाज आणि आजच्या समाजामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आज बाबासाहेबांचे विचार खूप परिणामकारक झालेले आहेत. आज सगळ्याच पार्टी, संसद किंवा स्टेटपासूनच्या संसद, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बाबासाहेबांच्या भाषणाशिवाय कुणाचंही भाषण पूर्ण होत नाही. मग तो विरोधक असो अथवा सपोर्टर असो. एवढे प्रामाणिकता त्यांच्यात आहे. त्यांच्यात बनवाबनवी नाही, त्यांच्यात खरेपणा आहे, वास्तववादी भूमिका आहे. बाबासाहेबांना कोणाला फसवागिरी केलेली नाही. जे आहे ते सत्य मांडलं, जे आहे ते सत्य मार्गदर्शन केलं. आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या विचारावर, मार्गदर्शनावर भारताची नीव उभी आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून अशा महान अनुयायीचे, महान नेत्याचे अनुयायी तुम्ही आहात, तर त्यांच्या मार्गाने जा, बदल करा, आपल्यात परिवर्तन करा, चेंजेस करा, मानसिक बदल करा, नामांतरामध्ये बदल करा, धर्मांतरमध्ये बदल करा, वैचारिक पातळीमध्ये तुमच्यात बदल येऊ द्या, आचरणात बदल येऊ द्या. लोकांनी म्हणलं पाहिजे बौद्ध म्हणजे लोकांच्या दुःखामध्ये सहभाग होणारा आणि दुःखातून मुक्त करणारा मनुष्य म्हणजे बौद्ध आहे. तो जातीयता मानत नाही, भेदभाव मानत नाही, तो सगळ्यांसाठी झटणारा मनुष्य म्हणजे बौद्ध आहे. ही अशी प्रवृत्ती तुमची असली पाहिजे. म्हणून अशा महान धर्माला तुम्ही आज अशोका विजयादशमीच्या आधारावर तुम्ही स्वीकारला. अशोकाने तेच केलं ना. जेव्हा बुद्ध धम्म स्वीकारला, पूर्ण लोकांच्या कल्याणासाठी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार आशिया खंडामध्ये तो व्याप्त केला. आज पाश्चिमात्य देशामध्ये सगळ्यात जास्त बुद्धिस्ट लोकांची संख्या. जेवढे नास्तिक म्हणाल ते सगळे बुद्धिस्टच आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा या खूप चांगल्या मार्गावर तुम्हाला आणून बाबासाहेबांनी सोडलेलं आहे. त्यामुळे त्याचं डोळे उघडून व्यवस्थित अभ्यास करा, त्याचं आचरण करा. ठीक आहे, मी जास्त बोलणार नाही. तुम्ही खूप शांतपणे ऐकलात, एकाग्रपणे ऐकलात. याबद्दल मी सर्वच भारतीयासाठी हा उपदेश केलेला ही लक्षात ठेवा. तुम्ही एकाग्रपणे ऐकलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू.